नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सतत चर्चेतलं नाव अजित पवार. हो, अजितदादा. अगदी. आज आपण त्यांच्या या राजकीय प्रवासावर म्हणजे त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका, सध्याचं स्थान यावर जरा सविस्तर बोलूया. हो, नक्कीच. आपल्याकडे अजित पवार अ पॉलिटिकल लाईफ इन महाराष्ट्र यावर आधारित काही माहिती आहे. त्यातूनच आपण त्यांची कारकीर्द उलगडून पाहूया. निश्चितच. आणि त्यांची वाटचाल बघितली ना तर ती खूप रंजक आहे. म्हणजे अनेक वळणं आहेत त्यात. सुरुवात करूया अगदी पहिल्यापासून. 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहमदनगर. बरोबर. आणि अर्थात शरद पवारांचे पुतणे ही ओळख तर आहेच, पण त्यांनी स्वतःची राजकीय वाटचाल सुरू केली ती 1982 मध्ये. हो, सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले तेव्हा. आणि हे किती महत्त्वाचं ठरलं असेल नाही का? म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार क्षेत्राचं महत्त्व. खूप जास्त. कारण तिथूनच म्हणजे तळागाळात संपर्क सुरू होतो, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात. पण मग पुढे 1991 मध्ये ते बारामतीतून खासदार झाले. हो, पण लगेचच त्यांनी ती जागा सोडली. शरद पवारांसाठी. हो, आणि त्याच वर्षी राज्यात आमदार म्हणून आले. मला वाटतं हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय ठरला असेल, म्हणजे राज्यात लक्ष केंद्रित करायचं. आणि मग राज्याच्या राजकारणात त्यांनी जम बसवला. सुरुवातीला कृषी, ऊर्जा अशी खाती. हो, आणि नंतर मग जलसंपदा, सिंचन, म्हणजे 2004 ते 2010 पर्यंत.